पुण्यातील गुडलक कॅफेत बनमस्कामध्ये काचेचा तुकडा, खवय्यांमध्ये संताप. तपास सुरू असल्याचं कॅफेचं स्पष्टीकरण. नवरा बायकोच्या भांडणात लेकाचा बळी, दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना. कोब्रासोबत स्टंटबाजी जीवावर बेतली, हातात धरला आणि अंगठाच फोडला, 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू. बीडमध्ये गुंडाराज सुरूच, शेतीच्या वादातून माजी सरपंचाकडून तरुणाला मारहाण, पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ, कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांकडे धाव. विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज, पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. सलग 3 दिवसाच्या पावसानं नागपूरची दाणादाण, 6,779 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, पूर्व विदर्भालाही फटका. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, धरणांमधील विसर्ग कमी, मात्र रामकुंड, गोदा घाटावरील मंदिरांना पाण्याचा वेढा कायम. सहा महिन्यात सोन्याचे दर 27% वाढले, चांदी 25% महागली, सोन्याचे गुंतवणूकदार मालामाल. जपानच्या क्युशूमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीपासून 3 किलोमीटरच्या परिसरात अलर्ट जारी.